गृहमंत्री 2 आठवडे झाले संसदेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचं खासदारांना दर्शन झालेलं नाही. मग संसद कशा करता चालवत आहेत? इंस्टाग्रामवरच चालवा ना संसद इंस्टाग्रामवर चालवा, ट्विटरवर चालवा. नवीन संसद कशा करता उभी केली नरेंद्र मोदींनी? 20,000 कोटी रुपये खर्च करून. त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. जर तुम्ही संसदेत यायला घाबरत असाल मग नव्या संसदेचं निर्माण केलंच कशा करता? फक्त तुमची पाटी लावण्यासाठी की मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं म्हणून? जे खासदार, जे प्रधानमंत्री देशातल्या संसदेला सामोरे जायला टरकतात त्यांना देशाच्या पंतप्रधानपदी राहण्याची नैतिक अधिकार आहे का? किंवा जे गृहमंत्री मोठ्या मोठ्या बाता मारतात, धमक्या देतात ईडी सीबीआयच्या आणि याच्या, ते संसदेच्या सभागृहात यायला घाबरतात, त्यांना देशाच्या गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार खरोखर आहे का? याचं आत्मचिंतन आता भाजपच्या खासदारांनी आणि भाजपच्या इतर पुढाऱ्यांनी करायला पाहिजे. आज आम्ही पुन्हा त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करू आणि अमित शहांचा राजीनामा मागण्याचा जो आमचा उपक्रम आहे तो चालूच राहील. पुण्यात होते महाशय परवा, हे रात्रीच्या काळोखात पुण्यात गेले, तिथे निदर्शनं झाली त्यांच्या विरोधामध्ये. आज दिल्लीमध्ये निदर्शनं सुरू आहेत त्यांच्या विरोधामध्ये. जनतेला सामोरे जाणं. जनतेला तुम्ही सामोरं का जात नाही? तुम्हाला जर लोकांनी खरोखर निवडून दिलं असेल तर तुम्ही लोकांसमोर जायला पाहिजे. आणि जर तुम्ही चोऱ्या माऱ्या करून, लफंगीगिरी करून, होड चोरी करून दहशतीच्या मार्गाने निवडून आले असाल तर ती दहशत तुम्हाला छळते. एवढंच मी सांगेन. घटनाविरोधी आंदोलन होतं असं संघाचं मत आहे. लिमे म्हणून त्यांनी असं होतं. घटनाविरोधी कसं काय असू शकतं आंदोलन? कोणतेही आंदोलन हे घटनाविरोधी असू शकत नाही. भारतीय मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो इतिहास आहे किंवा त्यांची जी विचारधारा आहे ते भारतीय संविधानाला मानत नाहीत, ते भारतीय तिरंग्याला मानत नाहीत, ते भारताच्या स्वातंत्र्याला मानत नाहीत. त्यांनी 52 वर्ष आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकावला नव्हता. त्यांना एक स्वतंत्र संविधान निर्माण करायचं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून त्यांना 850 खासदारांचं बळ निर्माण करून भारताचं संविधानच खतम करायचं आहे. त्याच्यामुळे आंदोलन हे संविधान विरोधी आहे असं म्हणणं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान आहे. मग गेल्या अनेक वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने केलेली जी आंदोलनं होती ती कोणत्या संविधानाच्या चौकटीत बसत होती? जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन 1975चं हे संविधानाच्या कोणत्या चौकटीत बसत होतं? हे जे कुणी संघाचे महनीय पुढारी आहेत त्यांनी या देशाला सांगायला पाहिजे. आपण सगळे भाजपचे लोक, तुम्ही हा देश चालवताना संविधानाचा आदरच करायला तयार नाही. या देशातला तरुण वर्ग जंत्रमंतरवर जमला आणि एका भ्रष्ट शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागितला, ज्याच्यामुळे 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्याचा राजीनामा मागणं हे घटना बाह्य आहे असं कोणाला वाटत असेल तर त्या माणसाची मानसिकता तपासावी लागेल. सर, संघ जर अशा संघाचे वरिष्ठ व्यक्ती जर अशा पद्धतीची विधानं करत असतील तर मग ज्या पद्धतीनं इथून मागं आम्ही शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी इतका वेळ लागला, मग संघाचं पाठबळ होतं असं म्हणायचं या सगळ्याचं अर्थ नेमकं काय? नाही, नक्कीच बघा की मुळात सरसंघचालक मोहन भागवत यांना हे वक्तव्य मान्य आहे का? मला हे कोणी केलंय माहीत नाही. अतुल लिमये, कोणी केलंय माहीत नाही. अच्छा, अतुल लिमये यांनी महाराष्ट्रामध्ये 80,000 कॉर्नर बैठका घेतल्या होत्या आमचा पराभव करण्यासाठी. त्याच्यामुळे ते अशा प्रकारची वक्तव्य करू शकतात. बरोबर आहे. सरसंघचालकांना माझं आव्हान आहे, जंतर मंतरवरचं आंदोलन हे असंविधानिक आहे की नाही, होतं की नाही याच्यावर त्यांनी भाष्य करावं.
कारण JNZच्या भावना समजून घ्यायला पाहिजेत असं वक्तव्य सरसंघचालकांचं होतं. जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा तरुणांच्या JNZच्या भावना ज्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत असं सन्माननीय परमपूज्य सरसंघचालक मोहनराव भागवत यांचं म्हणणं होतं आणि ते योग्य होतं. आणि जर संघातून हा दुसरा आवाज निघत असेल याचा अर्थ संघामध्ये मोदी शहानी माणसं पेरलेली आहेत त्यांची चमचे. हो गया. सर, पप्पू यादवांनी परवा दिवशी संसदेच्या परिसरामध्ये आंदोलन केलं होतं. राम मंदिरामध्ये ज्या पद्धतीनं दानचोरी, कथित दानचोरी झालेली आहे हो, आता आम्ही बरोबर आहे तुमचं. त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काल दुर्दैवी तो प्रकार मी पाहिला. मी आज त्यांना भेटणार आहे जाऊन त्यांच्या निवासस्थानी. प्रश्न असा आहे की दानचोरी विरुद्ध आवाज उठवणं हे पण असंविधानिक आहे का? हे त्या विचार संघाच्या त्या पुढाऱ्यांना. राम मंदिराचा ट्रस्ट तुमच्या ताब्यात आहे संघाच्या. राम मंदिरासाठी हिंदूंनी सगळ्या बलिदान केलंय, फक्त संघाने नाही किंवा भाजपने नाही. तिथे 1400 कोटीची चोरी होते, 550 कोटीची दानपेटी चोरीला जाते. त्याच्यावर आवाज उठवणाऱ्यांच्या वर घरात घुसून चाकू हल्ला केला जातो आणि संघाचे लोक त्या चाकू हल्ल्याचं समर्थन करतात. हे संघाचं किती अधपतन सध्या सुरू आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे की संघाचं अधपतन. ज्या संघाकडे आम्ही एक नीतिमान आदर्श संस्था म्हणून पाहत होतो ते चाकू हल्ल्याचं समर्थन करतात. आणि अशा प्रकारचे वक्तव्य म्हणजे राम मंदिरातल्या दानपेटी चोरीला संघाचा पाठिंबा आहे का? ज्या प्रकारच्या चोऱ्या राम मंदिरात झाल्या त्या संघाच्या संमतीनं झाल्या असं आम्ही समजायचं का? होऊ द्या ना. गुन्ह्याचा काय गुण बसला? सोलापुरात तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचा काय गुण बसला? असे गुन्हे दाखल होत असतात. शेकडो गुन्हे आहेत अशा राजकीय कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल होत असतात. कशाकरता गुन्हा दाखल झाला मला माहीत नाही. कारण ही जी मंत्रिमंडळातले किंवा सरकारमधले जे लोक आहेत ते भारतीय संविधान, स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मानायला त्या. मोदी शहांचं दर्शन खासदारांना झालंच नाही. अमित शहांचा राजीनामा घेण्यावर आम्ही ठाम आहोत. शहांच्या राजीनाम्यासाठी आम्ही ठाम आहोत असं संजय राऊत म्हणतायत. मोदी शहा संसदेत यायला घाबरतात का असा सवाल देखील संजय राऊतांनी आता उपस्थित केलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.